दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी संपली। समितीने अहवाल राज्य सरकारला पाठवला। आज दिवसभर समितीकडून रुग्णालयाची चौकशी, उद्या आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण देण्याची शक्यता। या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं। हे म्हणूनच आता अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार, चौकशी समितीच्या अहवालातून समोर। जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही, गर्भधारणेत जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती असाही दावा। आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो। जमीन विकून पैसे देण्याची आमची तयारी होती, मात्र 10 लाख दिल्याशिवाय आम्ही ॲडमिट करून घेणार नाही असं रुग्णालयाने स्पष्ट सांगितलं। भिसे कुटुंबाने चौकशी समितीचे आरोप फेटाळले। 3 लाख रुपये कॅश घेऊन उभा होतो। तिथल्या तुम्ही जर तुम्हाला पुरावे हवे असतील तिथले सीसीटीव्ही तुम्ही फुटेज चेक करा। तुमच्याकडे माझ्याकडे जे पेज आहे त्याच्यामध्ये लिहिलंय, त्या धैसा सरांची सही आहे, त्यांचं नाव आहे, त्यांची सिग्नेचर आहे, तिथे लिहिलंय त्यांनी स्पष्ट डिपॉझिट 10 लाख रुपये केल्याशिवाय आम्ही ॲडमिशन करून घेणार नाही। 4 सदस्यीय समिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाची चौकशी करणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना। समिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पाहणी करणार। दीनानाथ रुग्णालयातली घटना दुर्दैवी, दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार, अजित पवारांचं आश्वासन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेचा मृत्यू झाल्यानंतर सर्वपक्षीय आक्रमक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलं, अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली। मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड। गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर भाजपच्या महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा। पैशांसाठी उपचारास नकार देण्यात आला होता। पुणे पालिकेकडून दीनानाथ रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस। महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडेंकडून नोटीस। आरोग्य उपसंचालकांनी स्थापन केलेल्या 4 सदस्यीय समितीत नीना बोराडेंचा समावेश। गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर प्रकरणाचा खुलासा मागवणार। पुण्यातील घटना वेदनादायी, अस्वस्थ करणारी। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। घटनेतील दोषींवर कारवाई होणार असंही केलं स्पष्ट। एक अस्वस्थ करणारी, मनाला सुन्न करणारी अशा पद्धतीची कालची पुण्यातील घटना आहे। जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू।